दुसरीकडे मला प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करावं अशी मोठी मागणी केली आहे जयंत पाटील यांनी. पक्षाच्या वर्धापन दिनीच त्यांनी ही मागणी केली आहे. यावर जयंत पाटील यांच्या मागणीचा विचार करू असं आश्वासन शरद पवारांनी दिलं. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा असतानाच दोन्ही राष्ट्रवादीचे वेगवेगळे वर्धापन दिन सोहळे होत आहेत. त्यातच आता जयंत पाटील यांनी थेट प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची मागणी शरद पवारांकडे केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चा पाहायला मिळतात. मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे. मी या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन, याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढे जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. जयंत साहेबांनी माझ्याकडे सांगितलेलं की आता नव्या पिढीला संधी द्या. तुम्ही आणि सगळे त्यांच्या मागे उभे राहूया. त्या संवेदनेचा विचार करण्याची तयारी आज त्यांची आहे. तुमची मानसिकता वेगळी आहे हे या ठिकाणी दिसलं. एवढं सांगू इच्छितो की प्रमुख सहकार्यांना एकत्र घेऊन त्यांच्याशी या विचाराची आम्ही सुसंवाद साधू आणि सामूहिकपणानं या संदर्भाचा निर्णय घेऊ. दरम्यान याबाबत आमदार रोहित पवार काय म्हणतायत, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया. राज्यामध्ये पवार साहेब, जयंत पाटील साहेब एकत्रित बसून सामान्य पदाधिकारी जो कोणी आपल्या बरोबर 15 वर्ष आहे, 10 वर्ष आहे, अशा व्यक्तीला जर इथं जबाबदारी दिली तर एवढे मोठे नेते यांना मार्गदर्शन करत राहतील तर सामान्य कुटुंबातल्या एका व्यक्तीला संधी दिल्यामुळे संदेश सुद्धा चांगला जाऊ शकतो. पण नंतरच्या गोष्टी आहेत, जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब योग्य निर्णय घेतील असा विश्वास आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी या संदर्भात नेमकं काय म्हटलंय, जयंत पाटलांवर काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. जयंत पाटील साहेब हे हुशार आणि चाणाक्ष असलेले नेते आहेत. खरोखर त्यांचं कर्तृत्व सुद्धा मोठं आहे. पण ज्या वेळेला एखाद्याला वाटतं की आपला आता खुर्ची जाऊ शकते किंवा इकडे तिकडे काही होऊ शकतं तर ते खुटा हालून माती पक्क करून तो खुटा मजबूत करण्याचं काम बहुतेक जयंत पाटील साहेबांनी त्यांच्या भाषणातून थोडंसं सांगितलं आणि कार्यकर्त्यांमधनं आपला खुटा पक्का करण्याचं काम केलेलं दिसतंय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावरून जयंत पाटील यांची चांगलीच फिरकी घेतली. पाहूया. परत जयंत पाटलांच्या मनात मला शिरावं लागेल आणि सगळ्या जबाबदाऱ्यातनं मुक्त करा असं ते जे म्हणाले ते मुक्त करणारे असं माहिती असल्यामुळे म्हणाले की त्यांच्या मनात काही दुसरं आहे हे सगळं समजून घ्यावं लागेल.